तामिळनाडूमध्ये पावसानं कहर केलाय। या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारनं सगळ्या शाळा, महाविद्यालय, खासगी संस्था, बँकांना सुट्टी जाहीर केली आहे। तामिळनाडूमधली ही दृश्य आपण बघतोय। ठिकठिकाणी पाणी भरलेलं आहे। 250 एसडीआरएफ आणि एनडीआरएफ तैनात करण्यात आलेले आहेत। रस्ता अनेक ठिकाणी खचतोय। इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, पाण्याचा जोर आहे। आणखी अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आपल्याशी जोडले गेले। दीपक, काय नेमकी परिस्थिती आहे तामिळनाडूमध्ये? सरकारने काय पावलं उचलली आहेत? तामिळनाडूमध्ये गेल्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजवला होता आणि या महिन्यामध्ये तशीच परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती अशी निर्माण झाली तामिळनाडूमध्ये आणि शिवाय तिरुवेली, थुथुकुडी, कन्याकुमारी, तेनकासी ह्या जिल्ह्यांमध्ये इतका हाहाकार झालाय की तिकडच्या अनेक लोकांना शेल्टर कॅम्पमध्ये हलवण्यात आले आणि तिकडे फूड सुविधा देते। 250 ते एसडीआरएफ आणि एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे। शाळा, महाविद्यालयांना, बँकांना, खासगी संस्थांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि पुन्हा आयएमडीने आता उद्यासाठी, आजसाठी आणि उद्यासाठी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असे 2 अलर्ट त्यांनी जारी केले आहेत। दक्षिण तामिळनाडूमध्ये रेड अलर्ट असून बाकीच्या तामिळनाडूच्या राज्यात ऑरेंज अलर्ट असं जाहीर करण्यात आला आहे आणि नंतर आता पूर अजून वाढण्याची शक्यता आहे असं आयएमडी तर्फे सांगण्यात आलेलं आहे। जी दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आपण सध्या तामिळनाडूतली ही दृश्य बघतोय। मुसळधार पाऊस झालेला आहे। पाण्याचा जोर इतका आहे की रस्ता खचलेला आहे। अनेक ठिकाणी नागरिकांवर हे संकट ओढवलंय। पावसाचा कहर तामिळनाडूमध्ये पाहायला मिळतो।